ते तर ज्ञानाचे महामेरू, मी तर अज्ञानाचा सागरू, ते वैराग्याचे पाठसरू, मी तर विषयाचा किंकरू. ते शिस्तेचे पालक, मी आळसाचा मालक, ते वेळेचे पुजारी, मी तर ठरलो झोपेचा शिकारी. ते अजूनही विद्यार्थी, मी मिरवतो पांडित्याची कीर्ती, ते नेहमी शांत संयमी, मी मात्र बेचैन वासरू. तरी ही गुरु शिष्याची नाळ देवाने देव पण सिद्ध केले, ती कवडी मोर करता मी पुन्हा माझे जीवन सिद्ध केले, मी पुन्हा माझे जीवन सिद्ध केले. खरोखर सुंदर शब्दामध्ये दादांनी या ठिकाणी ही कविता लिहिली होती. यानंतर ज्यांचे विचार आपल्याला या ठिकाणी ऐकायचे आहेत असे श्री शैलेशमुनी दादा शास्त्री दादांना मी विनंती करतो. कृष्ण त्वदीय पद पंकज पंजराते, अद्यैव मे विशतु मानस राजहंस. प्राण प्रयाण समये भवात पित्ते, कंठावरोधन विभो स्मरणं कुतस्त. असितगिरि समस्यात् अचलं सिन्धुपाते, शाखा लेखने पूर्वी लिखित यदि गृहीत्वा शारदा सर्वकालं, तदपि तव गुणानीशं पारं नयाति, तदपि तव गुणानीशं पारं नयाति. सर्वज्ञ श्री जगदर स्वामी. आज आपण संन्यास दीक्षा विधी त्याचप्रमाणे महोपवास या दोन्ही कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित जमलो आहोत. आणि या कार्यक्रमाचे सर्वे अध्यक्ष परमपूज्य परमादरणीय गुरुवर्य मामाजी, त्याचप्रमाणे उपस्थित असलेले आश्रमातील भिक्षुक तपस्विनी माता भगिनी, बंधूंनो, स्वामी म्हटलेले आहे की एखादी नव्हेचे येथून मनितरी कीजे ते अनुसरण. अनुसरण म्हणजे काय तर अनु हा उपसर्ग सर या धातूला लागून अनुसरण शब्द तयार असतो. अनु म्हणजे पाठीमागून गमन करणे म्हणजे अनुसरण. स्वामी म्हणतात पूर्वीमध्ये की सृष्टीमध्ये कवणे करणे म्हणजे सृष्टीमध्ये कोणत्याही करणाने म्हणजे साधनाने या जीवाची संस्कृती बंधनापासून मुक्तता होऊ शकत नाही. कारण हे जे साधन आहे ते साधन आहे त्रिगुणात्मक, आणि त्रिगुणात्मक असल्यामुळे त्यांचा मूळ स्वभाव असा आहे की ते बदलत असतात, आणि जी गोष्ट बदलत असते ती कधीही नित्य असू शकत नाही. आणि ते साधन जर आपण नसलो तर आपण देखील नित्य होणार नाही, आपण सुद्धा बदलत राहतो. म्हणून त्या साधनातून आपल्याला कधीही मुक्तता होऊ शकत नाही. परंतु अविद्या आणि अज्ञान याच्यामुळे मनुष्य त्या साधनांना काय करतो की तो त्याचे आचरण करतो. त्याला माहिती नसतं की हे साधन आपल्याला मुक्ती न देता बंधनच देणार आहे. म्हणून कधी कधी काय होतं की माणूस अपेक्षा करतो सुखाची, परंतु त्याला काय मिळतं दुःख. माणूस अपेक्षा करतो शांततेची, परंतु त्याला मिळतं काय तर अशांतता. माणूस अपेक्षा करतो स्वातंत्र्याची, परंतु त्याला काय मिळतं तर पारतंत्र्य. हे कशामुळे तर हे सगळं अज्ञानामुळे. त्या जीवाला जाणीव नाही की कशामुळे काय होतं आणि कशामुळे काय. म्हणून स्वामींनी त्या अज्ञानाच्या मुळे माणूस कसा बंधनात पडतो यासाठी बांधले गायचा दृष्टांत देखील दिलेला आहे. ती गाय असते, ती गाय त्या खुंटा भवंती भवत असते. तिला वाटतं की मी या खुंटापासून मुक्त होणार या डाबापासून, परंतु ती मुक्त होत नाही. त्या खुंटा भवंती भवत भवत काय होतं, तिचा जो गळा असतो त्या दावाने आणखी आवडला जातो आणि तो बंधन तिला मुक्तीला कारण होतो. तसंच हा जीव ह्या सुखात
शोधामध्ये जातो आणि बंधनात अडकतो. एक तो मासे पकडणारा व्यक्ती असतो, तो कधीही बघा त्या माशाला पकडण्यासाठी एक काटा असतो, त्या काट्याला तो आटा लावतो. मासा विचार कधी तर कसा करतो की त्या आट्याला पाहून माणूस तो मासा त्या आट्याकडे आकर्षित होतो, पण त्याला माहिती नसते की त्याच्या पाठीमागे काटा देखील आहे. तशाच प्रकारे मनुष्य सुद्धा सुखाचे आकर्षित होतो, पण त्याच्या पाठीमागे दुःख आहे हे त्याला दिसत नाही. म्हणून ज्या व्यक्तीला त्या सुखदुःखाच्या जे काही आहे कसं आहे हे त्याला कळलं तर त्या अनुसरणाच्या वाटेला लागत असतो. तर त्यासाठी ज्ञानाची अत्यंत आवश्यकता असते. तर हे ज्ञान कोण देऊ शकतात? तर एके परमेश्वर, जो परमेश्वर आहे तोच त्याचा ज्ञान देऊ शकतो आणि तोच आपल्याला ह्या सृष्टी चक्रातून बाहेर काढू शकतो. त्यावर तुम्हाला एक वेळा आठवली, स्वामींचं वास्तव वेरूळला होतं. मानकेश्वराचं लेणं तिथं स्वामी विहरणाला गेले आणि विहरणाला गेल्यानंतर तिथे एक विवर होतं, म्हणजे की त्याला आपण भुयार म्हणतो. त्या भुयारामध्ये स्वामी जात होते. बाईचा म्हणते की स्वामी कुठे जात आहात? तेव्हा स्वामी म्हणतात बाई भुयार. मग बाईचा देखील स्वामीच्या पाठीमागे चालू लागते. बाईचा स्वामीचा भुगा धरती आणि बाईचा जो पदर आहे बाकीचे भक्तीजन करतात आणि अशा प्रकारे ते त्या भुयारातून मार्गक्रमण करत असतात. मार्गक्रमण करता करता काय होतं की ते पोहोचतात पुढे, तर एकदम लख्ख तरी प्रकाश पुढे त्यांच्या उपस्थित होतो आणि त्या प्रकाशामध्ये काही व्यक्ती एका घटाच्या आजूबाजूभोवती बसलेले असतात आणि मग स्वामी तिकडून त्या भक्तजनांना म्हणतात तुम्ही शांततेने चाला. पुढे गेल्यानंतर बाईचा म्हणते की बाबा ते काय होतं? ते म्हणतात बाई, स्वामी सांगतात की बाई ते आगम सम. बाबा आगम सम म्हणजे काय? तर स्वामी म्हणतात सिद्धांतचा संकेत. मग तिथून पुढे गेल्यानंतर काय होतं की ईशावरचं लेणं तिथं तो भुयार संपत होतो आणि स्वामीचा आसन जो बाळाच्या बाळावरती होतं. बाईचा स्वामींचे पाय प्रक्षालनावरती आणि मग स्वामीला विचारते की बाबा हे कवण नगर. तेव्हा स्वामी म्हणतात बाई हे येळापूर. तेव्हा बाईचा म्हणते बाबा आम्ही इतकं चालून आलो तरी आमची येळापूरच. तेव्हा स्वामी म्हणतात बाई हा जो डोंगर आहे हा अवघा म्हणजे की 1.5 गावाची माने हा पोकळ आहे आणि याचा निगावा कवडीची नेली. त्याचा निगावा ज्याने हा डोंगर पोकळला त्याला माहित आहे किंवा आम्हाला माहित आहे. त्याचप्रमाणे ह्या सृष्टीची रचना परमेश्वराने केलेली आहे. त्याचा निगावा त्या परमेश्वराला माहिती आहे. म्हणून तो परमेश्वर जेव्हा इथे येतो आपल्याला ज्ञान देतो आणि या सृष्टीचक्रातून कसा मुक्त होईल त्याचा आपल्याला ते जाणीव करून देतो. त्या वेळेमध्ये बायकाने स्वामींचा फुटा धरलेला होता आणि बाकी जणांनी भक्तीजनांनी बायकांचा पदर धरला. स्वामींचा फुटा धरून ते त्या विवरातून सुरक्षितपणे बाहेर पडले. फुटा म्हणजे अस्थिपरीचा आचार. जो व्यक्ती अस्थिपरीचा आचार धरल आणि या अस्थिपरीचा आचरण करल तो सहजरित्या या सृष्टीचक्रातून मुक्त होऊ शकते. ह्या वेळेचं सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे. परंतु मनुष्य ह्या ज्ञानाला अधिकारी होत नाही, तो सुखाकडे वाटचाल करत असतो. एक वेळची गोष्ट आहे की बरं सुख आपल्याला मात्रेच्या अधिक मिळत नाही, नाहीतर मनुष्य लगेच दत्तप्राण होणार. दुःख जो आहे माणसाच्या मात्रेच्या अधिक मिळते म्हणून माणूस सहन करतो आणि त्याच्यामध्ये आशा देखील असते की मला पुढे जाऊन सुख मिळेल. परंतु जर सुख मिळालं मात्रेपेक्षा अधिक तर पुढे काही आशा नाही. म्हणून एक गोष्ट मला इथं आवडते की एक व्यक्ती होता, त्याला 5 लाखाची लॉटरी लागली. आता तो ऑफिसमध्ये गेलेला होता, तरी त्याच्याकडे 100 रुपये यायचे. त्याच्या पत्नीला प्रश्न पडला, अरे आपल्या पतीकडे तर 100 रुपये कधीतरी मिळत असतात आणि याला 5 लाखाची लॉटरी लागली. हे जर बातमी आपण त्याला सांगितली तर असं ना हो की गड आला आणि सिंह गेला, म्हणजे ती पैसे आले आणि पती गेला असा प्रकार झाला नाही पाहिजे. म्हणून ते काय करते की एक चर्चमध्ये फादरी असते, त्या फादरीकडे जाते आणि त्यांना सांगते की माझ्या पतीला 5 लाखाची लॉटरी लागलेली आहे. पण प्रश्न असा आहे की त्यांनी कधीही एवढे पैसे बघितले नाही आणि कधी एवढा त्यांना सुखाचा आनंदही मिळाला नाही आणि त्याची सवय पण त्यांना नाही. मग आता कसं करावं? पादरी हुशार होता, मग ते चिंता करू नका, मी तुम्हाला व्यवस्थित
पुढच्या पतीला समजून सांगतो. त्यांना जर एकदमच झेपवत नाही ना तर आपण एक काम करतो, इन्स्टॉलमेंट मध्ये आपण त्यांना सांगू. तर तो फादरी असतो, तो घरी येतो. घरी आल्यानंतर त्या व्यक्तीला सांगतो की तुम्हाला तो 5 लाखाच्या एकदम गोष्टी सांगणं बरोबर नाही, म्हणून तो त्यांना काय म्हणतो की तुम्हाला 50,000ची लॉटरी लागलेली आहे. तो जो व्यक्ती असतो तो हसायला लागतो. इतका हसतो त्या फादरी जो असतो तो घाबरायला लागतो की माझ्या सांगितल्या करायचं त्यांना काही बोलणार नाही. तर असा हसता तो काय म्हणतो की खरंच मला 50,000ची लॉटरी लागलेली आहे. तो हो, त्यामुळे 50,000 जर मला लॉटरी लागली असेल ना तर त्याच्यातले 25,000 तू आला. ते फादरी ते गोष्टी ऐकतो आणि त्या फादरीचा हार्ट फेल होऊन जातो. सांगायचं तात्पर्य की सुख जर माणसाच्या मात्रेपेक्षा अधिक मिळावं लागलं तर तो सुख सुद्धा दुःखामध्ये कन्वर्ट होऊ शकतो, अशी स्थिती आहे. म्हणून ह्या सुख दुःखाच्या परे म्हणून म्हणतात गोपाल कृष्ण महाराज की दुःखेष्वनु विग्रमणा सुखेषु विगतस्पृह वीतराग भय होत निर्मुनी उच्चते. म्हणजे जो सुखाची स्पृहा करत नाही आणि दुःखामुळे ज्याचं मन विघ्न होत नाही, जो काम आणि क्रोध याच्यापासून परे आहे, तोच खऱ्या अर्थाने स्थितिनिर्मुनी उच्चते असं त्याला म्हटले गेलेलं आहे. संन्यास हे खरं तर खऱ्या अर्थाने उपलब्धी आहे. म्हणजे संन्यास हा घेतला जात नाही, तर संन्यास हा परिणाम आहे. ज्याप्रमाणे एखादी फळ असतं झाडावरती, तो उन्हाळे पावसाळे हिवाळे त्या झाडावरती सहन करतो आणि ते सहन केल्यानंतर त्याला एक अवस्था प्राप्त होत असते. म्हणजे तो आंबा असेल तर आंबा पिकल्यानंतर त्याच्यामध्ये परिवर्तन होतं. एक हिरवा रंग जाऊन त्याच्या ठिकाणी पिवळा रंग येत असतो. हे अवस्था जशी आहे त्याचप्रमाणे संन्यासाची सुद्धा अवस्था आहे. म्हणून आजचे जे दीक्षार्थी आहेत यांनी दीक्षा म्हणजे ती प्रथम पाऊल टाकणे त्या संन्यासाच्या वाटचालीकडे. तर आजचे जे संन्यासी आहेत त्यांनी या दिशेकडे जाण्यासाठी आपला पाऊल पुढे केलेला आहे. त्यासाठी मी माझ्या वतीने त्यांना शुभेच्छा देऊन माझ्या शब्दांना इथेच विराम देतो. धन्यवाद. धन्यवाद दादा. खूपच कमी वेळात आणि अल्प शब्दांमध्ये या ठिकाणी दादांनी आपले विचार व्यक्त केले. पुनश्च एकदा आपण दादांसाठी काळ्याच्या गजरात या ठिकाणी आपण पाहिलं की लीळाचरित्रातल्या कित्येक भक्तांची या ठिकाणी आपण नावे ऐकली. खरोखर अभिमानाची गोष्ट आहे की पहिला मराठी आद्यग्रंथ तो म्हणजे आपला लीळाचरित्र. त्या लीळाचरित्राकडे जर आपण पाहायला गेलं तर त्या लीळाचरित्रामध्ये आपल्याला अनेक भक्तजन परमेश्वराला समर्पण करताना दिसतात. त्या ठिकाणी भंडारेकार आपण सर्वांना माहितीच आहे, एका क्षणामध्ये समर्पण आपण त्यांचं पाहत असतो. खरोखर खेळीचा त्याग आपण त्या चरित्रामध्ये पाहायला आपल्याला मिळतो. प्रेमवेळी बाईचा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. असे अनेक भक्तजन त्या लीळाचरित्रामध्ये आपल्याला पाहायला मिळतात आणि खरोखर भाग्यवंत आहेत ते महापुरुष ज्यांनी आमच्या सर्वज्ञांना त्यांच्या डोळ्यांनी पाहिलं, जवळ राहून अनुभवलं. खरोखर असं वाटत होतं, 2 दिवसांनी डोमेग्रामला गेलो आणि प्रत्येक स्थान करताना असं वाटत होतं की खरोखर जे या ठिकाणी भक्तिजन असतील, ज्या भक्तिजनांसोबत स्वामींनी लीळा केल्या असतील, ते भक्तिजन किती महान असतील. खरोखर अशा सर्वांना, अशा महान पुरुषांना माझा धन्यवाद प्रणाम. या ठिकाणी यानंतर जे विचार मांडायला येणार आहेत अशा